श्री AR तांबे सर संचलित श्रद्धा सुपर जेम्स. प्रत्येक पालकाचे स्वप्न असते की त्यांच्या मुलाने जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत यश मिळवावे, पण हे यश केवळ पुस्तकी ज्ञानातून नाही तर सर्वांगीण विकासातून मिळते. तुमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचण्यासाठी वचनबद्ध आहे श्री AR तांबे सर संचलित श्रद्धा सुपर जेम्स, जिथे स्पोर्ट्स, आर्ट अँड स्किल आधारित प्रोग्रामच्या माध्यमातून आम्ही तुमच्या मुलाला कॉन्फिडंट, क्रिएटिव्ह आणि वेल राऊंडेड इंडिव्हिज्युअल्स म्हणून घडवतो. तर तुमच्या मुलांच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी आणि प्रवेशासाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता यशोलक्ष्मी नगर रोड, कोल्हापूर नाका, इचलकरंजी. संपर्क 8600826700. नमस्कार. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. इचलकरंजीत वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि केंद्र राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. महात्मा गांधी पुतळा परिसरात गॅस सिलेंडर आणि दुचाकीची तिरडी ठेवून अनोख्या पद्धतीने निषेध करण्यात आला. तसेच महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चौकात चूल पेटवत सरकार विरोधात घोषणाबाजी केली. शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते. यावेळी बोलताना संजय चौगुले यांनी पेट्रोल डिझेलचे दर 100 पार गेले असून गॅस सिलेंडर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. महागाईमुळे शेतकरी, कामगार आणि युवक त्रस्त झाले आहेत, असा आरोप सरकारवर केला. माजी उपजिल्हाप्रमुख मलकारी लवटे, शहर प्रमुख तथा नगरसेवक शिवाजी पाटील यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनीही सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. सरकारविरोधी घोषणांनी महात्मा गांधी पुतळा परिसर दणाणून गेला होता. महिला आघाडी, युवा सेना आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी आमच्या YouTube चॅनल सबस्क्राईब आणि Instagram अकाउंटला फॉलो नक्की करा. ठाकरे तुम आगे आया बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. चले जाओ भाजप सरकार, चले जाओ भाजप सरकार, चले जाओ. जनतेची फसवणूक करून केंद्रात आणि राज्यात जे भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्य करतंय, निवडणुकीच्या तोंडावरती खोटी आश्वासनं द्यायची, गाजरं दाखवायची आणि निवडणुकीनंतर सत्ता मिळाल्यानंतर त्या सत्तेचा गैरवापर कसा करायचा हे आज आपण सर्वसामान्य लोक क्षणाक्षणाला अनुभवतो. इंधन दरवाढ ज्या पद्धतीने केली, सिलेंडरची दरवाढ ज्या पद्धतीने केली, खरं तर निवडणुकीच्या वेळेला दिलेली आश्वासनं हे सरकार लक्षात ठेवते की हे जाणीवपूर्वक खोटं बोलतंय, हा प्रश्न सामान्य लोकांना आता येऊन पडलेला आहे. नीटची पेपरफुटी झाली, लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलेलं आहे. सगळ्या आघाडीवर अपयशी ठरणाऱ्या या भारतीय जनता पार्टीचा केंद्रातील आणि राज्यातील सरकारचा शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो. खरं तर याच्यामध्ये सहभागी झालेले फक्त शिवसेनेचे कार्यकर्ते नाही तर इचलकरंजीतील तमाम जनता या निमित्तानं आमच्याबरोबर आहे. त्या लोकांना आता कळून चुकलंय की एक नाकर्त सरकार केंद्रात आणि राज्यात आलं आहे आणि येणाऱ्या काळात त्यांना पायाखाली घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ राहणार नाही. एवढंच आम्ही या निमित्तानं इथं सरकारला जाहीर आव्हान देतो. आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व कार्यकर्ते, सर्व मान्य पदाधिकारी इथे जमलेले आहेत. कारण आता जी महागाई वाढत आहे याच्या निषेधार्थ आम्ही इथे सगळे जमलेलं आहे. आत्ताचं हे केंद्र सरकार ब्रिटिश पॉलिसी राबवत आहे, म्हणजे गाजर दाखवा आणि पाठींचा पडीमार करा. म्हणजेच पुढचे वेगवेगळ्या स्कीमचा एक आमिष दाखवत आहे आणि पाठीमागून महागाईचा पडीमार करत आहे. तसेच आता जी परवाच नीटची एक्झाम जी पेपर लीक झाला त्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर जे विद्यार्थी आहेत हा आपला एक भविष्याचा एक पाया आहे आणि हे जे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन आहे याला जर गव्हर्नमेंट हँड ओव्हर करत असेल तर आपली लोकशाही आणि भवितव्य हे धोक्यात आहे.